तर हॅलो मंडळी, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. हा माझा संडेचा ब्लॉग आहे. की जसं की पाहू शकत असाल की संडेला मी डोसा खाल्ला, मसाला डोसा आणि साधा डोसा मम्मीसोबत. त्यानंतर मी शॉपिंगला गेले होते, थोडं मोठं सामान घ्यायचं होतं. त्यानंतर मी मटन बिर्याणी खाल्ली, खूप यम झाली होती, मम्मीने केली होती. तर त्याच्यानंतर मला हे कपडे माझे आवरायचे होते. मी कधी कधी बाहेर जाते तर मला समजतच नाही की माझ्याकडे कपडे नाही आहेत तर मी कोणते घालू. बट ते एवढे सारे कपडे दिसत आहेत तर मला काहीच समजत नव्हतं की मी ह्याला कसं आवरू. तरी मी आवरायला बसले, पण मला जाम कंटाळा येत होता. तरी मी विचार करत होते की काय करू. तरी मी चला ठीक आहे म्हणून मी आवरायला सुरुवात केली. अजून मला कंटाळा आला. त्यानंतर मी अजून विचार करत बसले की दुसरी काही शॉर्ट ट्रिक असेल का की कपडे आवरण्याची. त्यानंतर मला वाटलं की नाही, हे आवरल्याशिवाय कोणतीच ट्रिक नाही आहे. बट कपडे एवढे जास्त होते की मला काही सुचतच नव्हतं. त्यामुळे मी विचार न करता कपडे आवरण्याला सुरुवात केली. कपडे एवढे होते की मला 2 तास लागले ते कपडे व्यवस्थित आवरून व्यवस्थित कपाटमध्ये ठेवण्यासाठी. मोस्टली गर्ल्सचा हाच प्रॉब्लेम असतो की त्यांच्याकडे कपडे भरपूर असतात, बट त्यांना बाहेर जाताना समजत नाही की कपडे कोणते घालावे. त्यामधलीच मी पण आहे. बरेच कपडे असे पण होते जे मी घालणार नव्हते, ते मी डोनेट करण्यासाठी बाहेर पण काढले होते. तर ते डोनेट म्हणजे की ज्यांना खूप गरज आहे कपड्यांची मी त्यांना देणार आहे. तर तुम्ही पण असं करू शकता. बाय द वे, जी हॅट आहे ती मी हैदराबादहून घेतलेली. मला ती खूप जास्तीची आवडते, त्याच्यामुळे मी त्याला खूप जास्ती सांभाळून ठेवलेलं आहे. सो डिनरमध्ये मला स्वीट आणि थोडं स्पायसी क्रिस्पी काही ते खायचं होतं. तर मी केली ऑर्डर एक कोल्ड थिक कॉफी आणि त्याच्यासोबत मोमोज, जे की पनीर मोमोज होते, फ्राईडवाले. मी स्टीमवाले नाही घेत कारण की ते मला आवडत नाहीत. पण मोमोज अँड चटणी बेस्ट कॉम्बिनेशन यार, खूप जास्तीचं यमी होतं. तर हे होतं माझं डिनर आणि खूप जास्तीचं यम डिनर होतं माझं. आणि त्यानंतर मी वॉक करत चांदोबा मामाला पण पाहिलं.